मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आणि माझं तर मत होतं की ज्या पात्र लाभार्थी आहेत तर त्यांना हप्ता मिळायला पाहिजे होता। त्यांच्या संदर्भात काही जर काही तांत्रिक मुद्दा झाला असेल, छोटं मोठं कारण असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करणे योग्य असेल तर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून त्यांना हप्ता वितरित करायला पाहिजे। पण आता वितरण जवळपास थांबलेलं आहे, त्यामुळे थांबलेलं आहे म्हणजे पूर्णपणे थांबलेलं आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। पण तरी देखील ज्या लाभार्थ्यांना हप्ता आला नाही, खास करून परत सांगतोय मी, मार्च आणि एप्रिलचा म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता, तर त्या लाभार्थ्यांना खास करून सांगतोय की अशी काही लाभार्थी आहेत त्यांना मेमध्ये हप्ता येईल का, तर त्याचं उत्तर अगदी स्पष्ट सांगतोय होय आहे। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या लाभार्थ्यांना, तर पात्र लाभार्थ्यांना। मग आता पात्र लाभार्थी कोण असू शकतात तर त्याबद्दल पण मी बोलणार आहे। म्हणजे असं नाही की एखाद्या लाडक्या बहिणींनी ITR भरला आहे, एखाद्या लाडक्या बहिणीच्या घरामध्ये मागच्या काही वर्षापूर्वी किंवा आता सध्या कोणीतरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणानिमित्त जर ITR भरला असेल तर मग मात्र त्याच्यामध्ये अडचण येऊ शकते, त्यांना लाभ येत नाही। आणि समजा काही लाभार्थी अशा पण आहेत की जसं की बघा ज्यांच्या घरामध्ये जे आहे नोकरीमध्ये आहे, कोणीतरी शासकीय नोकरीमध्ये आहे किंवा शासकीय नोकरीवर असताना आता सध्या रिटायर झालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींच्या घरामध्ये देखील तसा एक बी सदस्य असेल तरी देखील लाभ बंद होतो। पण काही लाभार्थी असे आहेत की त्यांना कोणत्याच प्रकारची अडचण म्हणजे हे नाही आहे, अडचण नाही म्हणजे पात्रतेबद्दल त्या पात्र आहेत पूर्णपणे, तरी देखील त्यांना हप्ता आला नाही, तर अशा लाडक्या बहिणींना जे आहे मेमध्ये हप्ता येण्याची शक्यता ही अधिक आहे। बघा जर एप्रिल महिन्यामध्ये KYC दुरुस्ती केली असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा तर नाही पण मे महिन्यामध्ये मेचाच 23वा हप्ता तुम्हाला मिळू शकतो। लक्षात ठेवा, मे महिन्यामध्ये तुम्हाला 23वा हप्ता मिळू शकतो। आणि आता यावेळेस मी तुम्हाला काल एक उदाहरण दाखवलं होतं बघा, तर त्याच्यामध्ये नोव्हेंबरमध्ये हप्ता थांबला होता, त्यानंतर KYC दुरुस्ती केली आणि त्यांना आत्ता फक्त एकच हप्ता आला आहे, म्हणजे 1500 रुपयेच क्रेडिट झाले। आता तुम्ही सांगा, खरं तर त्यांना जास्त हप्ता मिळायला पाहिजे होता, म्हणजे 2 हप्ते मिळायला पाहिजे होते। त्यामुळे यावेळेचं वितरण जे आहे याच्यामध्ये तांत्रिक खूप गुंतागुंती आहे, तर त्यामुळे सर्वांनी समजून घ्या। जर तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये शेवटच्या महिन्यामध्ये जर KYC दुरुस्ती केली असेल आणि तुम्हाला लाभ मिळाला नसेल, कारण की आपण पोल घेतला होता त्याच्यामध्ये 50% लोकांनी सांगितलं की 50% लाभार्थी आहेत अशा महिला, तर त्यांनी सांगितलं की सर अजूनही हप्ता आला नाही आम्हाला, एप्रिलमध्ये KYC दुरुस्ती केली। त्यामुळे मी सांगतोय जर एप्रिलमध्ये KYC केली असेल तर तुम्हाला मेमध्ये हप्ता येण्याची शक्यता ही अधिक आहे। 23वाच हप्ता मिळेल मात्र, ही पण बाब समजून घ्या। त्यानंतर खूप लाभार्थ्यांना जे अजूनही लाभ मिळालेला नाही आणि यावेळेचे वितरण तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू झालेलं आहे, म्हणजे कधी चालू कधी बंद कधी म्हणजे हे खूप गुंतागुंतीचं एक प्रकारचं वितरण झालेलं आहे। आणि वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते पुरावे तुम्हाला मिळाले, त्याच्यामुळे किमान तुमचा जास्त जो काही गोंधळ आहे तो झालेला नाही, म्हणजे अगदी तुम्हाला स्पष्टपणे जे आहे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण नाही झालेला, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी त्या अपडेट मिळत होत्या। पण काही लाभार्थ्यांना फक्त मार्चचाच हप्ता मिळालेला यावेळेस, ही पण बाब तेवढीच महत्त्वाची आहे। त्यामुळे मी सांगतोय की टेक्निकल कारण खूप आहे या वितरणामध्ये जे आहे ना, टेक्निकल कारण खूप आहे। आता बघा ना, यांना मार्चचाच हप्ता मिळाला म्हणजे किती 1500 रुपये, बरेचसे लाभार्थी आहेत असे, त्यांना एप्रिलचा हप्ता मिळाला का, तर उत्तर आहे नाही मिळाला। एप्रिलचे मिळायला पाहिजे होते की नाही, मिळायला पाहिजे होते। त्यामुळेच सांगतो आहे की वितरणाच्या संदर्भात जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मेच्या 23व्या हप्त्यापर्यंत वाट पाहायला काही हरकत नाही। तुम्हाला मेचा 23वा हप्ता मिळण्याची शक्यता ही असू शकते, पण कधीही पात्र असल्यावर। आता जर समजा तुम्हाला असं वाटत असेल सर विनाकारण कशाला अपेक्षा ठेवायची आहे, तर मग त्याचं उदाहरण सांगतो। कालच मी तुम्हाला सांगितलं की त्या लाभार्थ्यांचं त्यांना नोव्हेंबरमध्ये हप्ता त्यांचा थांबला होता आणि मग त्यांना आत्ता त्यांना काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्या 1-2 दिवसातच त्यांना हप्ता प्राप्त झाला आहे। मग आता तो हप्ता किती रुपये मिळाला, त्यांना फक्त 1500 रुपये मिळाला। मग त्यांनी तर अपेक्षा सोडून द्यायला पाहिजे होती, त्यांनी KYC दुरुस्ती केली होती। तर त्यामुळे मी सांगतोय जर पात्र असाल तर तुम्हाला मेमध्ये परत हप्ता काही लाभार्थ्यांना येऊ शकतो, सर्वांना नाही, ही पण बाब सर्वांना समजून घ्यायला पाहिजे। आणि इथे एक आणखी महत्त्वाची गोष्ट, जर समजा तुम्हाला वाटत असेल काहीच चूक नाही झाली आमची, तर फॉर्मचं स्टेटस पाहून घ्या। फॉर्मच्या स्टेटसमध्ये तुम्हाला कळतं एक्झॅक्टली की तुमचा लाभ कोणत्या कारणामुळे बंद झालेला आहे। आणि या व्यतिरिक्त पण काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता। पण प्रचंड असे लाभार्थी असणार आहेत 23व्या हप्त्याच्या संदर्भात मी खास करून बोलतोय, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, ज्यांनी KYC दुरुस्ती केली होती एप्रिलमध्ये, तर त्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे। काही लाभार्थी असे पण आहेत की तांत्रिक कारणामुळे त्यांना आला नाही, किंवा काही लाभार्थी असे पण आहेत की त्यांना फक्त मार्चचाच हप्ता आलेला आहे, तर त्यांना पुढे जे आहे बघा त्यांना मार्च आणि एप्रिलचा मिळणार नाही, पण मात्र त्यांना मेमध्ये परत त्यांचा हप्ता जो आहे कंटिन्यू मिळेल। अपेक्षा आहे की ज्या पात्र लाभार्थी ज्यांना यावेळेस हप्ता नाही मिळाला त्यांना किमान मेचा तरी 23वा हप्ता मिळेल अशी अपेक्षा आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। काय अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।